म्हणजे तिथून खाली होतं म्हणजे वाढत कांडी तयार झाली नव्हती. कांडी तयार काय काय झालं 19 काय 19 तारखेला म्हणजे 19 19 जूनला हा 19 जूनला हे वाढ इथं होतं खाली. हा म्हणजे ह्याला एक पण कांडी नव्हती या कोंबाला. हम्म. सर्वसाधारणपणे 10 दिवसामध्ये त्या 2 कांड्या तयार झाल्या. हम्म, हम्म, हम्म. 10 दिवसामध्ये करेक्ट 10 दिवसामध्ये याचं काय कारण हवा खेळती राहिली आणि पावसाचं टेम्परेचर एकदम खाली आलं आणि पूर्ण ह्याच्यावरती पडलेला पाऊस पूर्ण बुडक्याला गेला आणि टेम्परेचर एकदम 35 सेल्सिअसच्या खाली आल्यामुळं एकदम वाढ धरली या पुसानं. आणि मुळात तुम्हाला तुम्ही 9 फुटावर ठेवल्यामुळं त्याला खत पाण्याचं व्यवस्थित खायला भरपूर असल्यामुळं फक्त डिफिशियन्सी कशी होती टेम्परेचर जास्त होतं उन्हाळ्यात. ते टेम्परेचर मेंटेन झालं आणि 10 दिवसामध्ये आपल्याला 2 कांडी भेटल्या. मग काय लोकांना पटणार नाही तो विषय पण ह्या ठिकाणी झालंय तसं कारण कोंबाचं स्पीड डबल आहे. मग त्याचा तुम्ही फोटो काढून ठेवलाय का फोटो काढून ठेवलाय माझ्याकडे प्रूफ आहे तशी. 19 तारखेला मी बरोबर फोटो काढला इथं उभं राहून म्हटलं किती वाढतंय ते तर बघावं. तर आज 30 तारीख आहे म्हणजे 30 जून 19 जूनला काढलेला 30 जून म्हणजे 11 दिवस झाले. 11 दिवसात हे 2 कांडे आले त्या ठिकाणी. मग इथं हे जे एकच रोप लावलं होतं त्याच्या साधारणपणे किती ऊस आहेत आता आता सर्वसाधारणपणे 25 दिवसाच्या आसपास संख्या जाईल 20 ते 25 अजून पण निघतायत. म्हणजे इकडे ते बघा, मोकळी खाली जागा निघतोय. असल्यामुळं हा हा आता हा पण निघतोय. हा निघतोय म्हणजे इकडे जागा असल्यामुळे जास्त निघतोय. आतमध्ये थोडासा कमी राहील कमी. म्हणजे 15च्या आसपास 12च्या आसपास संख्या राहील. पण इकडच्या जागेतलं जेवढं मोकळं भेटतंय आता ऊस लावताना इथं लावला होता इथून बघितलं तर आपण सगळं एक बाहेर झालंय 5-6 फूट. मग वैभवराव हे तुम्ही आता इथं येतं कोंब निघायला सांगताय ह्याला सगळं तुम्ही खताचं पाण्याचं नियोजन केलंय लक्षात आलं का बरोबर. म्हणजे तुमच्या 9 फुटाच्या सरीत अंतर ही तुम्ही ठेवलेलंच आहे सगळं 9 फूट आहे आणि त्यानंतर हे शेवटच्या कोंबाचं तुम्ही ते सांगताय त्याच्यात 20-25-30 ऊस तर दिसतात मला बरोबर. हां हां काय काय म्हणजे ह्याच्यासाठी काय ह्याच्या कडचंच एवढं का आलंय चांगलं हवा खेळती राहणे आणि सूर्यप्रकाशाचा जास्त याच्यामध्ये रिफ्लेक्शन झालंय म्हणजे सूर्यप्रकाश जास्त मिळायला लागला तर इकडं मोकळा स्पेस आहे. इकडं मोकळा ते इकडं जेवढं डेव्हलप जास्त होते म्हणजे जेवढं आपण त्याला अंतर ठेवल तेवढं ते पोचवते असं होतं. आणि आज तुम्ही 1.5 फुटाचं अंतर ठेवलं असेल. आत 1.5 फुटाचं अंतर आहे आणि इकडं आता बघितलं तर पाईप आहे की नाही आपण पाईपच बघा इथं ही पाईप आपण आतमध्ये टाकलेली म्हणजे ठोंबाच्या बाहेर होती ते ठोंब त्याच्यातनं डेव्हलप झालंय म्हणजे 5-6 फूट हे पाईपातनं आले पाईपाच्या साईडने. बरोबर. पूर्वी पाईप आपण बाहेर बाजूला ठेवलेली बाजूला होते त्याच्या त्यात खालून गेली. फुटवे आले आत गेली. असं झालं. हे साधारणपणे हा जो मोठा ऊस दिसतोय आता हे फोटोवाला त्याचं वजन शेवटपर्यंत किती होईल सर्वसाधारणपणे मागणं आलेल्या फुटव्याचं वजन 5 किलोच्या आसपास होईल आणि पूर्वीचं जो आहे आपला आता 3 किलो बसतोय सर्वसाधारणपणे हो 3 किलोच्या आसपास. बरोबर. म्हणजे आता जी कोंब येणार आहेत जर आपण आता मी हे आणलं नाही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक कोंब काढून लोकांना मोजून दाखवू हां हां म्हणजे लक्षात येईल की लोकांच्या खरोखर वाढ तेवढ्या प्रमाणात आहे का आपण खोटं बोलतोय. हो. कारण न पटण्याचा विषय आहे कारण ह्या 2 कांड्या जे आल्यात का नाही तसं स्पीड आपण आता जे 20 बघितलेत त्याचं अजून आठवड्याने गेलं तर तिथे 21-22 होतील. म्हणजे पाऊस जर राहिला चांगल्या पद्धतीने टेम्परेचर जर राहिलं तर त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होते. पावसावर पण आता जे अवलंबून राहिले आता जे काय आहे ते पावसावर अवलंबून आहे कारण आपला जनरली ऊस असतो तो 20 कांड्यापर्यंत जून पर्यंत असतो आणि तिथून पुढे आपण तोडायला लागलो तर डिसेंबरला तोड झाली तर 40-45 कांड्यापर्यंत जातो. म्हणजे एवढी जास्त वाढ ही फक्त पावसामुळे होते. आणि 9 फुटाचं अंतर ठेवल्यामुळं ऊस पोचवणार वजन वाढणार. वजन वाढणार. आता आपल्याला दिसतेच डोळ्यानं मग ज्या गोष्टी आहेत की नाही त्या आपल्याला आज डोळ्यानं दिसतच आहेत की कशा पद्धतीने कोंब निघाले कशा पद्धतीने कोंब डेव्हलप झालेलं मग त्याची वाढ ही सातत्यानं होत असल्यामुळं आणि हवा खेळती राहिल्यामुळं आणि वारं पण चांगल्या पद्धतीने असल्यामुळे ह्याची वाढ झपाट्यानं होते. आता आपण आतमध्ये जर बघितलं कुठं तर वाटत नाही की अंतर आपण एवढं ठेवलं होतं मग ते पूर्ण पॅक झालंय. आता लोकांना सांगावं लागतंय बाहेरनं जर आपण बघितलं बाहेरच्या बाजून तर अंतर ओळखतच नाही. लोक म्हणतात की 4.5-4 फूट आहे म्हणजे अशी परिस्थिती आहे. मग आता हे पूर्ण मेकअप व्हायला आता कडेचा ऊस 9 फुटाच्या अंतराचा का आत भरपूर पडलेला ऊस आहे आणि आता कडेचा पडलेला नाही अजून तरी सुद्धा उंची एवढी दिसते की जवळजवळ 15 फुटापर्यंत गेलेलं दिसते. त्याच दरम्यान गेले 12-13 फूट आहे. हो तेवढा म्हणजे साधारणपणे 1 वर्षात 12-13 फूट आणि अजून 6 महिन्यात पाऊस पडला एक 10 फूट म्हणजे एक साधारणपणे 35 फुटापर्यंत जाते. ह्याच्या आधी आम्हाला कसं जून पर्यंत 20 कांडी असायची त्यानंतर 40 भेटायची तोडताना पण आता आपली 30 कांडी 28 कांडी धरून चाला. मग आम्ही म्हणतोय काय 20 जरी निघाली इथून पुढे तरी आपली 50ची कांडी ते 55 कांडी जास्त जाऊ शकतो. म्हणजे आणि वजन जादा जाडीचा ऊस झाला की वजन वाढणार. वजन वाढणार. त्यामुळे आपण निश्चित आपलं जे ठरलेलं टार्गेट आहे एकरी 160 टन तिथपर्यंत पोचणार मागं पुढं पोचणार आपण. याची खात्री आहे आपल्याला 100% खात्री आहे. आणि म्हणजे कसं होणार आहे ह्याची वाढ अजून पाऊस जसा वाढेल
त्यानंतर ज्यावेळी तोडायला चालू करतील त्यावेळी सगळ्यांना विश्वास बसेल की खरोखर हे बसल्याच तेवढा अवरेज आपल्याला मिळालेलाच आहे. महत्वाचा पॉईंट काय, एवढं अंतर ठेवून आपण अवरेज काढणार आहे. म्हणजे अनेक प्रयोगामध्ये निघालेला ॲव्हरेज, पण आपल्याला बजेटमध्ये बसून म्हणजे लोकांनी वेगवेगळे प्रयोग केलेत पण त्यासाठी कॉस्टिंग खर्चिंग केले, म्हणजे अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. पण तेवढे खर्च न करता आपण अंतर वाढवून आपल्या बजेटमध्ये बसवून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न असं केलेलं आहे. म्हणजे सूर्यप्रकाशासाठी आपण वेगळा काही हे सुरुवातीला कसं काय सुचलो? सर्वसाधारणपणे सगळा जनरली अभ्यास आपण करत होतो. आता सगळेच ऊस जरा बघा बारकाईनं जर बघितलं आपण, सगळे शेतकरी जनरली आता 4.5 फुटावरती तर आहेत. म्हणजे महाराष्ट्रातून संपूर्ण फोन येत आहेत, त्यांचं प्रत्येकाचं 4.5 फूट 5 फुटाच्या आसपास आहेत. पण 4.5 फुटामध्ये मरणाऱ्या ऊसांची संख्या ही जास्त आहे. म्हणजे खाऊन मरणाऱ्या. मग जन्माला येताना 1 लाख येत आहेत आणि कारखान्याला जाताना सर्वसाधारण 40,000 जात आहेत. हा जो मधला 60,000 ऊसांचा जो मरणारा म्हणजे पॅसेज आहे, हा पॅसेज खाऊन मरतोय. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण 10 पोती तो मरणारा किती दिवस जगतोय आणि मरतोय, म्हणजे ते खाऊन म्हणजे ते वाया जाते, ते वाया जाते. म्हणजे सर्वसाधारण आपण एकरी 10 टॉल्या शेणखत टाकले जनरली धरून चाला, तर त्यातल्या 6 टॉल्या मरणारा ऊस खातोय आणि फक्त 4 टॉल्या त्या जाणाऱ्या ऊसाला लागतील. मग ह्याच्यामध्ये काय होतंय, अन्न विभागलं जातंय, म्हणजे डिवायडेशन होतंय आणि त्याच्यामध्ये जगणाऱ्या ऊसाला जो ताकद पाहिजे, जी काही ताकद पाहिजे ती ताकद आज मिळत नाही. मग त्याच्यामुळे त्याची वाढ जी आपल्याला अपेक्षित आहे ती अपेक्षित वाढ आपल्याला भेटत नाही, असं होतंय. म्हणजे तो कोंब आला आणि ते मरणारा ऊस आहे ती 2-3 महिने राहिला तर 2-3 महिने त्यानं तेवढं खाऊन तो गेला ना, म्हणजे आपलंच खातंय म्हणायचं ना, जातंय निघून जातंय म्हणायचं. आणि ज्याची ताकद जास्त आहे तो टिकला आणि त्याची पण वाढ कमी राहिली, कारण अन्न ती खाल्ल्यानं खाऊन घेतलं, अन्न कमी पडलं ना. आणि वॉटरशूट याचा विषयच नाही, हाईच मरायला लागलंय खाऊन खाऊन. जन्माला यायला तिथं त्याला जागा पण तेवढी भेटलेली नाही, सूर्यप्रकाश बुडक्याला जात नाही, नुसतं पाला आणि काही जाळ राहत्या. हो, म्हणजे वैभवराव तुमचं म्हणणं असं आहे की 9 फुटाची सरी आपण ठेवली आणि नंतर 1.5 फुटाचं अंतर रोपामध्ये ठेवलं आणि त्याचं जर व्यस्त विवेचन केलं आपण, तर त्याला ठराविक एका कोंबामधनं 7, 8, 10 जे ऊस येतील तेवढेच, म्हणजे ज्यादा न येता तेवढेच तेच टिकतील पुढं आणि नंतर वॉटरशूट यायला संधी मिळेल. आता आपण या ठिकाणी प्रयोग करताना काय केलं, इथून इकडं आपण 12 फुटवे सेट केलते, तिकडं 8-9 ऊस ठेवलेले, म्हणजे कमी ठेवलेले. आपण प्रायोगिक तत्वावर हे प्लॉट करतोय त्याच्यामुळं. तर तिकडच्या बाजूला जर बघितलं तर वॉटरशूट जास्त आहेत, 5, 6, 7 पर्यंत संख्या गेली. तिकडे किती अंतर आहे? तिकडं तेवढंच आहे, पण फुटवा कमी ठेवला होता आपण, म्हणजे बाळभरणी करताना जो अनावश्यक फुटवा आला तो जास्त मुजवला होता आणि इकडं तसाच ठेवलेला ह्या बाजूला. तर इकडं वॉटरशूटचं जे प्रमाण आहे ती कमी आहे आणि तिकडं फुटवा आपण जिथं 8-9 ठेवलेला तिथं वॉटरशूट आज डबल आहे आणि त्याची जाड आहे. म्हणजे वॉटरशूटचं जे एक्स्ट्रा वजन आहे तेच या प्लॉट मधनं भेटणार आहे. आणि आपण जे साधा 4.5 फुटामध्ये वॉटरशूट येतात नाही असं नाही, तर तो वॉटरशूट शेवट आपला 7-8 कांडीपर्यंत जातो. म्हणजे तुमचं मत आहे की कमीत कमी ऊस त्याच्यात राहिले पाहिजे, 7 ते 8 ऊस राहिले तर वॉटरशूट वाढतेच. संख्या नियोजनामध्ये आता काय हा मुद्दा जो आहे तो काही लोक म्हणणार की संख्या बसणार नाही, ह्या गोष्टी बरंच आपल्यावर टीकेचा विषय होतोय. परंतु संख्या जी आहे ती आपली वॉटरशूट मधनं कव्हर होत्या जास्तीत जास्त. आणि तो आलेला वॉटरशूट जो आहे तरी एखादी संख्या समजा 35,000 भरली आपण धरून चालू, टोटल प्लॉटमध्ये कोंबांची धरून 35,000 धरली तर एका ऊसाचं वजन 1 किलोनं वाढलं तर आपलं 35 टन वाढलं. आलं लक्षात? बरोबर. म्हणजे आहे तो ऊस जाडीला जास्त झाल्यामुळं वजन वाढलं. 1 किलोनं जरी वजन त्याचं वाढलं म्हणजे खाणारे हात कमी झाले, अन्न डिवायडेशन कमी झालं, मग त्याच्यामुळे समजा 1 किलोनं वाढला तर 35 टन वाढले, 1.5 किलोनं वाढला तर त्याच्यापेक्षा जास्त वाढले, 2 किलोनं वाढला 70 टन झालं. पण या ठिकाणी होत असताना कसं एका ऊसाचं वजन जर आपण सर्वसाधारणपणे 4 किलोच्या आसपास जर सेट करू शकलो तर 4×16 म्हणजे 40 जर संख्या धरली तर 160 टनाच्या आसपास आपण जातो. म्हणजे हा अंदाज तंतोतंत आपला बरोबर जाईल असा तुमचा तर्क आहे. तर काय आणि अंदाज म्हणता येणार नाही, पण 100% जाईल. कारण ह्याच्या आधी आपण जे काय केलंय की नाही त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन करून आपण बाकीच्या त्या त्रुटी आहेत त्या पूर्णपणे काढून टाकलेले आहेत. म्हणजे आता थोडंफार ह्या वर्षी 1 वर्ष मान्सून लेट आलाय, म्हणजे 1 महिना मान्सून लेट आलाय, त्याच्यामुळे थोडीफार वाढीला इफेक्ट याच्यावर झालाय. म्हणजे अजून ज्या 4-5 कांड्या पाहिजे होत्या म्हणजे 35 कांडीपर्यंत आता जायला पाहिजे होता, तो आपण आता 30 कांडीपर्यंत जाऊ शकलाय. पण आता इथून पुढच्या काळामध्ये जर मान्सून लांबला, अजून पुढे गेला, म्हणजे जास्त दिवस जर पडला नोव्हेंबरपर्यंत पाऊस, तर ह्याच्यामध्ये आपल्याला अजून ग्रोथ दिसायला चालू होईल. कारण आपले जे वॉटरशूट आहे आता 20 कांडीवर हायेस्ट आहे. म्हणजे हा 20 कांडीचा वॉटरशूट आजपर्यंत काही लोकांना तोडताना भेटलाय. म्हणजे तोड आल्यानंतर आपल्याला 20 कांडीचा वॉटरशूट भेटलेला आहे. मग तो आज आपल्याला सर्वसाधारण 1 वर्षामध्ये भेटलेला आहे. तो पुढे जाऊन अजून 35-40 कांडीपर्यंत ग्रोथ करू शकतो. त्याचं वजन आज आपण सर्वसाधारण 3 किलो पकडलं तर भविष्यात त्याचं 5-6 किलो पर्यंत वजन तरी होणारच आहे.
म्हणजे हे सगळं करताना आपण तुम्ही वजनाचा सारखा विचार करताय मांडताय, त्याचा अर्थ आपल्याला जास्तीत जास्त वजन वाढणं आणि तिथं टार्गेट पोचणं असंच आहे. हा असंच आहे, कारण सर्वसाधारणपणे आपण जो विचार करतोय की नाही 10 पोती टाकली 20 पोती टाकली, सगळं टाकलं, सगळं केलं, स्प्रे केले, सगळं केलं, परंतु ऊसाला वजन येत असताना संख्या नियोजन ही फार महत्वाची बाब आहे. आणि संख्या नियोजन जर नसेल तर ॲव्हरेज आपल्याला मिळत नाही. असं आहे. म्हणजे जास्त ऊस आहे म्हणजे जास्त वजन नाही. जास्त ऊस म्हणजे कसं मनाला बरं वाटतंय, पण कालांतरानं जसं दिवस पुढे जातील तसं मरणाऱ्या ऊसांची संख्या वाढत्या. आणि बरेचसे लोक म्हणतात की ऊस माझा लई चांगला होता आणि भरला नाही. याचं कारण काय तर संख्या पोसवत नाही. आणि कसं राहतंय, जेवढी कमी संख्या मापात संख्या आपण जेवढी ठेवल तेवढी त्याची वाढ झपाट्यानं चांगल्या पद्धतीने होत्या. असं होतं. आणि अन्नद्रव्य विभागली जात नाहीत, त्यालाच लागते टोटली. असं होतंय. म्हणजे तुम्ही 9 फुटाच्या सरीत अंतर ठेवून जो ऊस केलेला आहे त्याच्यामध्ये 1.5 फुटाचं अंतर तुम्ही रोपामध्ये ठेवलेलं आहे. आणि ऊसांचं तुम्ही नियोजन करताना तुमचं मत असं आहे की जास्त ऊस किंवा नसावे त्याच्यातलं तुम्ही म्हणजे विरळणी करून कमीत कमी ऊस तुम्ही ठेवले पाहिजेत. आणि मग त्याच्यातनं ते ऊस 7-8 महिन्यामध्ये भरपूर फुलं 20-25 कांड्यापर्यंत जाणार आहेत. आणि नंतर येणारे जे 6 महिन्यानंतर जे वॉटरशूट आहेत ते जास्तीत जास्त मोठे होऊन 4 किलोचा 5 किलोचा एक ऊस 20-25 कांड्याचा होणार आहे शेवटपर्यंत. आणि त्याचं वजन 100 टनाच्या वरती म्हणजे 20-50 टन वाढणार आहे. हा म्हणजे वॉटरशूट जे लोकांच्यात येत नाहीत ते वॉटरशूट यायला पाहिजेत. कारण आपले वॉटरशूट न येण्या पाठीमागचं पहिलं कारण म्हणजे आपण कमी सरी जरी असली तरी पाला सोलत नाही. पाला सोलत नाही, त्यामुळे मरकी कोंब आपले बुडक्यातले ते निघत नाहीत. म्हणजे ऊस असा धरून ठेवल्यासारखाच होतोय. त्यात म्हणजे एकदम असं अडचणीत वाढतोय तो. मन मोकळेपणे जे वाढायला पाहिजे, मग त्याला जशी कम्फर्ट झोन पाहिजे तशी कम्फर्ट झोन त्याला मिळत नाही. आणि पाला वगैरे आपण काढत नाही. जरी काढला तरी आपला पाला 20 कांडी 18 कांडीवर गेल्यानंतर आपण काढतोय. जर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर आपण बुडके वगैरे स्वच्छ करून घेतले तर आपल्या 4.5 फुटामध्ये पण कोंब येऊ शकतात. 1-2 येतील, म्हणजे जास्त येणार नाहीत पण येतील. मग याच्यामध्ये काय होईल, जर अनावश्यक जो फुटवा मेलेला आहे तो आपण काढून घेऊ शकतोय. आणि जिथं संख्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला 10 फुटामध्ये जेवढी संख्या पाहिजे, स्क्वेअर फुटला 1 ऊस पाहिजे, तेवढा ऊस जर आपण ॲक्युरेट ठेवला तर आपलं वजन 100% वाढू शकते. आणि हे ऊस तुम्ही बरोबर आहे, मधला जर तुम्ही स्वच्छ केले त्याचे आणि त्यातलं मरकी ऊस काढले, त्याचा पालामध्ये टाकला तर त्याचा धूप होण्यासाठी परिणाम त्याच्या ऊसाला वाढेला काय? पाला काढून त्याच्या खाली टाकल्यामुळे तण व्यवस्थापन पहिली गोष्ट आपलं होतंय. म्हणजे त्याच्यामध्ये आपलं 2 ते 3 हजार रुपये जे तणनाशकाला आपला खर्च होणार आहे अनावश्यक, तो वाचतोय. आणि त्याच्यामुळं गांडूळ निर्मितीला पण परिणाम होतोय. म्हणजे पाला पण काढल्यामुळे 1-2 वेळा जमीन भुसभुशीत व्हायला चालू होते, बाष्पीभवन जास्त प्रमाणात होत नाही. आणि अशा अनेक फायदे आहेत की मुळीला चांगल्या पद्धतीने स्पेस भेटतोय, मुळी चांगल्या पद्धतीने वाढत्या आणि जमिनीची ओलावा धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती चांगल्या पद्धतीनं वाढत्या. असं होतंय. बरोबर. मग ते सगळं आणि मग ऊस वाढत राहतोय सारखा. हा, ऊस वाढत राहतोय. त्याला कम्फर्ट झोन मिळाली पाहिजे. म्हणजे आपल्याला आता घरात राहत असताना आपल्याला कसं आता प्रत्येकाला म्हणजे जसं एक रूम पाहिजे आज, म्हणजे जसं पाहिजे ज्या पद्धतीने आपण स्वतःला सेपरेट पाहिजे, तसं आता काय झालंय ऊसामध्ये सुद्धा आता सेपरेट म्हणजे स्वतःच आता एक थोंब आहे. तर त्याच्यामध्ये जगणाऱ्या ऊसांची संख्या आपण जर लिमिटेशन ठेवली, म्हणजे समजा एका घरामध्ये 10 मुलं असतील तर कुठलाच मुलगा शाळा शिकू शकत नाही, कुठला शिकू शकत नाही, कारण एकाला एक आहे तर एकाला दुसरं भेटत नाही. म्हणजे जर 2 मुलं असतील 3 मुलं असतील तर व्यवस्थित त्यांचं संगोपन होऊ शकतं. तशा पद्धतीने या ठिकाणी जर फुटवा व्यवस्थित असेल तर त्यांना आपण व्यवस्थित वाढ करू शकतो. जे अन्न आपण देतो ते त्यांनाच भेटते. अन्न डिवायडेशन होत नाही. आणि समजा 1 किलो आपण दिलं तर 1 किलो आपण विभागून घेऊ शकतोय. 10-12 फुटवे असतील तर त्याच ठिकाणी 25-30 असतील तर अन्न कुणालाच पुरणार नाही. मग सगळे कुपोषित जन्माला येतील. आणि ते त्याला वाढीला किंवा काय म्हणतो आपण त्याला हवा मिळेल, जास्त मोकळेपणा असेल तर मोकळेपणा होईल, सुटसुटीत सूर्यप्रकाश मिळणार. आणि मुळी पण चांगल्या पद्धतीने पळायला चालू होईल, अंतर जास्त असेल तर. म्हणजे आता हे सगळं चाललंय 9 फुटाची सरी आणि 1-1.5 फूट अंतरावरचं रोप आणि त्यानंतर त्याचं खताचं आणि पाण्याचं नियोजन आणि सूर्यप्रकाशाला वाव देणं, याच्यामुळे ह्या सगळ्या ऊस वाढीला आणि इतर शिवारात जेवढे ऊस आहेत किंवा सगळ्या महाराष्ट्रात जेवढे ऊस आहेत त्याच्यामध्ये जेवढा जो फरक जास्त पडतोय तो हे जाणवतोय. आता कसं होतंय, पहिला मुद्दा आपला राहतोय जमिनीचं व्यवस्थापन. म्हणजे जमीन तयार करत असतानाचा मुद्दा म्हणजे जमिनीची आपण मशागत कशा पद्धतीने करतोय, म्हणजे आडवी उभी नांगरट असेल, आधीचं आंतरपीक आपलं काय असेल, त्याच्यानंतर खत व्यवस्थापन असेल,
म्हणजे खत आपण रासायनिक खताचे टप्पे कसे करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये आपण एकदाच खत भरपूर टाकतात. काय लोक काय करतात, भरणीला एक ट्रॅक्टर भरून न्यायचा आणि ते टाकायचं आणि नंतर बघायचंच नाही त्याच्याकडे. म्हणजे हे जे काय चुकतंय लोकांचं, म्हणजे ती 40,000ची एकदाच लागवड टाकते एकराला. ती जर आपण विभागून 7-8 टप्प्यामध्ये दिली व्यवस्थित, ज्याला जसं जसं लागतंय, म्हणजे आपण एकदा जेवलो म्हणून संपलं असं नाही, रोज आपल्याला जेवायला भूक लागेल तसं दिलं पाहिजे. तसं म्हणजे आपण ह्याला पण ऊस पिकाला म्हणजे कुठल्या पण पिकाला द्यावं लागतं, त्याच्यानंतरही त्याची समान वाढ होऊ शकते. आणि तिसरा मुद्दा म्हणजे कसं पाण्याचं व्यवस्थापन आहे. म्हणजे पाणी देत असताना सारखं सातत्यानं पाणी देणं ही पण बाब चुकीची आहे. जेवढं आवश्यक त्याला पाणी आहे तेवढंच आपण पाणी दिलं पाहिजे. आणि संख्या नियोजन पण त्याच्यामध्ये मुद्दा येतोय, म्हणजे संख्या कितपत ठेवायची, काय करायचं. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण स्प्रे कशा पद्धतीने करतोय. म्हणजे जगणाऱ्या ऊसांची संख्या हाय ती स्टेबल राहण्यासाठी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कीटकनाशक, बुरशीनाशकाचा पण वापर तेवढ्याच प्रमाणात करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जीवाणू खतांचा वापर, जीवाणूंचं म्हणजे बॅक्टेरिया, म्हणजे खत आपण टाकले सगळे केले ते जर अपटेक होत नसतील तर जीवाणू खतं सुद्धा आपण खालनं देणं गरजेचं आहे. मग हे सगळं करत 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 ज्यावेळेस जातो तेव्हा आपल्याला ते फरक जाणवत राहतो. हा, म्हणजे काय होतंय, असं नाही की आपल्याकडे 10 पोती एकदम शिल्लक आहेत घरात एकदम टाकली. ज्या वेळेला ज्या पोतीची आवश्यकता आहे तेच पोतं शेतामध्ये गेलं पाहिजे. ज्यावेळी त्याला आता धरून त्याला नायट्रोजनची गरज आहे तर आपण फॉस्फरस पोटॅश एक्स्ट्रा देऊन उपयोग नाही, नायट्रोजनच दिला पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय होतं तर आपला खर्च कमी होतो. मग सुशिक्षितपणे जर आपण शेती केली तर आपला खर्च जास्त होत नाही. म्हणजे आपल्याला समजा 1 किलोची रिक्वायरमेंट असेल तर आपण 10 किलो जर टाकलं तर त्याचा काहीच उपयोग होणार काय ना उपयोग. आणि जमिनीत जे सातत्यानं जे पडून आहे म्हणजे पूर्वीचं टाकलेलं, त्या जर अपटेक होण्यासाठी आपण बॅक्टेरियाचा वापर केला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये नत्र अपटेक करणारे, स्पोरद अपटेक करणारे, पालाश अपटेक करणारे जीवाणू येतात छोटे छोटे. ते जमिनीत सोडल्यानंतर त्याचं आचारी ज्याप्रमाणे काम करतो, म्हणजे कच्च्या अन्नाचं पक्क्या अन्नात रूपांतर करतो, त्या पद्धतीने ते बॅक्टेरिया काम करतो. म्हणजे आपण टोमॅटो आणला दुकानात, म्हणजे घरात समजा पिशवी भरून बटाटो आणला, सगळं आणलं, पण कच्चा आपण खाऊ शकत नाही, सगळं आहे आपल्याकडे. मग ते तयार करण्यासाठी कोणतरी माध्यम लागते, बनवतो कसं ते बनवतो. मग बनवण्यासाठी आणि त्याचं व्यवस्थितरित्या परिपक्व करण्यासाठी म्हणजे आपण मोठ्या कार्यक्रमात गेलो की आचार्य असतो, मग तो आचार्य काय करतो, त्याचं कट करतो व्यवस्थित, त्याच्यानंतर ते भाजतो, शिजतो, मग शिजवतो, त्याच्यानंतर परत आपल्यानंतर त्याची प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला खायला मिळतं. तसंच ॲज इट इज त्या पिकामध्ये असतं. आपण टाकलेलं जी पोत्यातलं खत असेल ते इनडायरेक्टली पिकाला लागत नाही, त्याच्यावर प्रोसेसिंग करणारा आचारी लागतो. मग तो आचारी म्हणजे बॅक्टेरिया आहे. आणि शेणखत ज्यावेळी आपण टाकतो ते शेणखत म्हणजे त्या बॅक्टेरियांचं खाद्य आहे. म्हणजे लोकांना काय वाटतंय की शेणखत टाकलं म्हणजे शेणखत ऊस खातोय, असं होत नाही. त्याच्यावरती विघटनाचे म्हणजे विघटन होतं, त्याच्यामध्ये प्रोसेसिंग होते आणि बॅक्टेरिया त्याच्यावरती काम करतो आणि त्याचं विघटन करून ऊसाला नत्र, स्फुरद, पालाश असेल कुठलेही घटक जे आहेत ते विघटन करून ऊसाला लागू करतो किंवा कुठल्याही पिकाला लागू करतो. म्हणजे ह्याचा अभ्यास करून किंवा नक्की केव्हा काय टाकायचं आहे ह्याचा विचार करून मार्गदर्शन घेऊनच टाकलं पाहिजे. हा, म्हणजे कसं होतंय, आवाढव्य टाकण्यामध्ये पण काही पॉईंट नाही, खर्च आपला वाढतोय. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टिंग आपलं कमी करायचं आहे. सेलिंग प्राइस आपली वाढू शकत नाही जास्त. आपल्या सेलिंग प्राइसला कुठेतरी आपल्या हातात नाही मार्केट. त्याच्यामध्ये आपण एक करू शकतो की आपला खर्च आपण कमी ठेवून त्याच्यामध्ये आपलं अवरेज कशा पद्धतीने वाढेल याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करू शकतो. म्हणजे हे सगळा अभ्यास आज एवढा सगळा तुमचा 12, 13, 14 फुटाचा ऊस बघितल्यानंतर तुम्ही वर्षभरात या सगळ्या प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येकाचा अभ्यास करत पुढे आलाय. प्रत्येक गोष्टीचा बरोबर आहे. ते म्हणतात की नाही, म्हणजे बूंद बूंद से घट भरती आहे, म्हणजे थेंबा थेंबानं घागर भरू शकत्या. तसं ह्याच्यामध्ये पण प्रत्येक ऍक्टिव्हिटीला एक किंमत आहे. आपण जर विचार केला हे केलंच नाही तर काय होतंय, ते केलंच नाही तर काय होतंय, तसं होऊ शकत नाही. सातत्य महत्वाचं आहे. आणि आपल्या डोक्यामध्ये जे टार्गेट आहे ते असं सहसाजी जास्त खतं टाकली किंवा जास्त हे केलं म्हणून भेटत नाही. त्यातले बारकावे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. म्हणजे कुठल्या वेळी काय केलं पाहिजे ह्या गोष्टी पण त्याच्यामध्ये महत्वाचा पॉईंट आहे. हो वैभवराव, महाराष्ट्रातल्या सगळ्या ऊस बागायतदारांना किंवा ऊस लावणाऱ्या सगळ्या उत्सुकता असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही जो आदर्श घालून दिला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सांगणार आहे. अनेक प्रश्न येत आहेत लोकांच्याकडून आणि तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे सल्ला देत आहे किंवा अनेक दररोज शेतकरी कोल्हापूर, सांगली, सातारा किंवा बारामतीसह अनेक शेतकरी या ठिकाणी महाराष्ट्र येत आहेत. ज्यांनी खरोखर उत्सुकतेने हे जे पाहतायत त्यांनी हा ऊस पाहण्यासाठी जरूर यावं
आणि त्यांचा सल्ला घ्यावा, मार्गदर्शन घ्यावं. आणि ते आता स्वतः कन्सल्टन्सीसुद्धा करतात. म्हणजे शेवटी ते फुकट, आम्ही तर त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही लोकांना फुकट काय देऊ नका, तुम्ही एवढं सूत्रबद्ध अभ्यासपूर्ण सांगताय. आणि मी स्वतःचा ऊससुद्धा 7 फुटाच्या सरीवर आता लावतो आहे आणि त्याला मी वैभवरावांना योग्य ती फी देऊन त्यांची असेल ती त्यांचंच मार्गदर्शन मी घेणार आहे. मी किती जरी मोठा एखादा शिक्षक असलो, मोठा म्हणण्यापेक्षा शिक्षक असलो, तरी मला तिकडचं नॉलेज आहे, ऊसातलं नॉलेज नाही मला. तर मला कुणीतरी गुरु असला पाहिजे. वैभवराव तुम्ही गुरु म्हणून आता माझे या ठिकाणी आहेत आणि तुमच्या ऊसाला भेट देण्यासाठी मी आलो आहे. अजून काही शंका असतील तर जरूर विचाराव्यात. ज्यांना वाटतं की हे काहीतरी अवास्तव आहे, ज्यांना वाटतं की हे काहीतरी म्हणजे काहीतरी भंपकपणा काहीतरी चाललेला आहे किंवा काहीतरी विचित्रपणा चालला, तर त्यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी. कारण सच्चा शेतकरी इथे येऊन भेटच देणार आहे. सच्चा शेतकरी आवडीने येणार आहे. 100 किलोमीटरवरनं माणसं गाड्या करून इथं ऊस पाहायला तुमचा येतात. ही काय खोळे आहेत का ती? मग ते बघायला येतात. त्याचा अर्थ ती बघून समाधान त्यांना होते. लांबून ऐकून शंका काढण्यापेक्षा प्रत्यक्ष येऊन बघितलं तर शंका निघेल. आणि माझं तर एक मत आहे की तुम्ही 4.5 फुटाच्या सरीवर, 5 फुटाच्या सरीवर अनेकांनी 100 टनापर्यंत पोहोचलेले आहेत. आता आम्ही 150 टन म्हणतोय, याचा अर्थ ते आम्ही वॉटर शूटनं किंवा वजनावनं ते वाढवणार आहे. याचा अर्थ ते काही डुप्लिकेट सांगत नाही आहे. हां, कमी ती 4-2 टन होईल, पण निश्चितपणे 150च्या 60पर्यंत पोहोचणार आहे अशी खात्री आहे. आणि ती खात्री साध्य करण्यासाठी त्यांनी रक्त आटवलेलं आहे. त्यांनी गेल्या वर्षभर त्याचा पूर्ण अभ्यास केला आहे. 9 फुटाची सरी ठेवलेली आहे. ती मी आता बॅक्टेरियासहित किंवा अनेक गोष्टी त्या अचूकपणे सांगतायत. त्या दृष्टीनं आपण या ठिकाणी यावं आणि अपेक्षा व्यक्त करावी असे मला वाटतंय. आपण भेट द्यावी. वैभवराव खूप धन्यवाद. पुढे आणि आपण त्यांचं ऐकणार आहोत. ओके, धन्यवाद.